राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण एका साध्या पण अत्यंत गूढ ओळीचा अर्थ जाणून घेणार आहोत. आणि ती ओळ म्हणजे आळंदी आळंदी ही देवाची आळंदी. पहिल्यांदा ऐकताना ही ओळ अगदी साधी वाटते, पण वारकरी परंपरेत तिच्या मागे भक्तीचा खूप मोठा संदेश दडलेला आहे. आळंदी म्हणजे भक्तीचा मार्ग, संतांनी चाललेली वाट, नामस्मरणाचा प्रवास. ही फक्त रस्त्याची वाट नाही, ही मनाला देवाकडे नेणारी वाट आहे. वारकरी जेव्हा या ओळी गातात तेव्हा ते फक्त गाणं गात नाहीत, ते स्वतःला आठवण करून देत असतात की आपण चालतो आहोत ती वाट देवाची आहे. या वाटेवर अहंकाराला जागा नाही, द्वेषाला जागा नाही, फक्त प्रेम, सेवा आणि नाम आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी आणि असंख्य संतांनी हाच मार्ग स्वीकारला. त्यांनी सांगितले की देव शोधायचा असेल तर प्रथम मन शुद्ध करा. मित्रांनो, आजच्या जगात माणूस पैशामागे धावत आहे, पण मनशांती हरवून गेलेली आहे. अशा वेळी ही एक ओळ आपल्याला थांबवते आणि विचारते, तू कोणत्या वाटेने चालतो आहेस, स्वार्थाच्या की देवाच्या? मित्रांनो, देवाची वाट नेहमी सोपी नसते, पण ती कधीच चुकीची नसते. जिथे दया आहे तिथे देव आहे, जिथे सेवा आहे तिथे विठोबा आहे, जिथे नामस्मरण आहे तिथे पांडुरंग स्वतः उभे आहे. आणि म्हणूनच वारकरी हजारो किलोमीटर चालतात, कारण त्यांना माहीत असतं की पंढरपूर फक्त एक ठिकाण नाही, ती भक्तीची अनुभूती आहे. तर चला, आपणही आज एक संकल्प करूया. दररोज थोडं नाम घेऊ, कुणाचं तरी भलं करू, आई वडिलांचा आदर करू आणि संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकू, आळंदी आळंदी ही देवाची आळंदी. मित्रांनो, आज आपल्याला भजनात एक ओळ वारंवार ऐकायला मिळते, आणि ती म्हणजे आळंदी आळंदी ही देवाची आळंदी. ही ओळ लहान आहे, पण तिचा अर्थ फार मोठा आहे. अशी एक प्रेरणादायी कथा सांगितली जाते की एका गावात गोविंदा नावाचा एक शेतकरी राहत होता. तो रोज कष्ट करायचा, पण त्याच्या मनात सतत तक्रार असायची की देवा, माझ्याच आयुष्यात एवढी दुःख का? एके वर्षी त्याने पंढरपूरच्या वारीला जाण्याचा निश्चय केला. वारी सुरू झाली. हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात चालत होते. सगळ्यांच्या ओठावर एकच नाव होतं, आणि ते म्हणजे राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. गोविंदा मात्र मनातून नाराज होता. चालताना त्याने पाहिलं, एक वृद्ध आजी अनवाणी चालत होती. पायाला जखमा होत्या, तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याने विचारलं, आजी, तुम्हाला इतका त्रास होतोय, तरी तुम्ही एवढ्या आनंदात कशा? आजी थोडी हसली आणि म्हणाली, बाळा, ही माझी वाट नाही, ही देवाची आळंदी आहे. या वाटेवर प्रत्येक पाऊल विठ्ठलाकडे जातं, मग वेदना जाणवत नाहीत. गोविंदाच्या मनात ते शब्द घर करून गेलं. थोडं पुढे एक तरुण तहानलेल्या वारकऱ्यांना पाणी पाजत होता. कुणी विचारलं, तुला दर्शनाला उशीर होईल. तो फक्त एवढंच म्हणाला की भक्ताची सेवा केली की विठोबा आधीच भेटतो. गोविंदाला पुन्हा जाणवलं, देव फक्त मंदिरात नाही, तर तो सेवेत आहे. शेवटी पंढरपूर आलं. विठ्ठलाचं दर्शन घेताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले, आणि तो म्हणाला, विठोबा, मी तुला मंदिरात शोधत होतो, पण तू तर या संपूर्ण वाटेत माझ्या सोबत चालत होतास. आणि त्या दिवसापासूनच गोविंदाचं आयुष्य बदललं. तो रोज कुणाला तरी मदत करू लागला, आई वडिलांची सेवा करू लागला आणि नामस्मरण करू लागला. लोकांनी विचारलं, तुझ्यात एवढा बदल कसा झाला? गोविंदा थोडा हसला आणि म्हणाला, मला समजलं, आळंदी आळंदी ही देवाची आळंदी म्हणजे देवाकडे जाणारा रस्ता फक्त पंढरपूरचा नसतो, तर तो प्रेमाचा, सेवेचा, नम्रतेचा आणि नामस्मरणाचा असतो. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हा संदेश मिळतो की आपल्या जीवनातही अनेक कठीण वाटा येतात. जर त्या वाटेवर श्रद्धा, सेवा आणि विठ्ठलाचं नाम असेल, तर ती वाटही देवाची आळंदी बनते. लक्षात ठेवा, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी संपत्ती लागत नाही, तर लागतं मोठं मन.
जिथे प्रेम आहे तिथे विठोबा आहे, जिथे सेवा आहे तिथे पांडुरंग आहे, आणि जिथे नामस्मरण आहे तिथे प्रत्येक वाट ही देवाची आळंदी बनत असतं. मित्रांनो, जर तुम्हाला अशाच विठ्ठल भक्ती, वारकरी परंपरा, संतांच्या कथा आणि प्रेरणादायी आध्यात्मिक माहिती नियमित पाहायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.